ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे अर्जुनला समजलं असतं की सायलीचे आई वडील जिवंत आहेत, पण हे सांगायच्या अगोदरच मधुभाऊंवर कोणीतरी जीवघेणा हल्ला केला असतो आणि त्यामुळे मधुभाऊ कोमामध्ये गेलेला असतात। पण हे कन्फर्म करण्यासाठी अर्जुन अद्वैतला फोन करतो, पण अद्वैत एवढंच सांगतोय की तिचे आई वडील कोण हे मला माहित आहे, पण तिचे आई वडील जिवंत आहेत। पण तेव्हा हे समजल्यानंतर अर्जुन ठरवतो की ही गुड न्यूज सायलीला दिलीच पाहिजे। पण मधुभाऊ शुद्धीवर आल्यानंतर ते कळलंच की तिचे आई वडील कोण आहेत, पण त्याच्या आधी समजलं पाहिजे की सायलीचे आई वडील जिवंत आहेत की नाही। अर्जुन बेडरूम मध्ये सायलीला बोलवतो आणि सांगतो की तुला मला गुड न्यूज द्यायची आहे। अर्जुन सांगायला लागतो की तू आश्रमात राहत असली तरी तू आणत नाहीस, कारण की मधुभाऊंना माहिती आहे की तुझे आई वडील कोण आहेत। तेवढंच नाही तर ते जिवंत आहे, मधुभाऊ ते सगळं सांगणार आहेत। हे ऐकल्यावर सायलीला आनंद होतो। तेव्हा अर्जुन सांगायला लागतो की कोणाला कळू नये म्हणून कोणीतरी मधुभाऊला मारण्याचा प्लॅन केला होता, आणि ज्यावेळी मधुभाऊंना हे सत्य सांगायचं होतं त्याच वेळी कोणीतरी त्यांच्यावर हल्ला केला।